हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते. नवरात्र सुरू आहे, ऑलमोस्ट सर्वांचेच उपास सुरू असतील. सो त्यासाठी एक झटपट अशी चाट रेसिपी आणलेली आहे, जी दोन पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. ती आहे रताळ्यापासून आपण तयार करणार आहोत, जी एका पद्धतीने हेल्दी आहे असंही म्हणू शकतो आपण. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो रताळे घेतले होते. तुम्हाला आता तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करावे लागतील. तुमच्या घरी जितके लोक आहे त्यानुसार तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. छानपैकी बॉईल करून घ्यायचे, त्याच्यानंतर सालं काढून घ्यायचे. जसं मी तुम्हाला म्हटलं की मी दोन पद्धतीने दाखवणार आहे. सो अर्ध्यांचे मी तुकडे करून घेतले. सालं काढल्यानंतर अर्धे ते मी स्मॅश करून घेतले. त्याच्यामध्ये मी छानपैकी मीठ आणि जिरेपूड घालून घेतली. तुम्ही नसेल घालत, जिरे खात असाल तर ते तुम्ही स्किप करू शकता. तुम्हाला मिरेपूड घालायची असेल तर तुम्ही ॲडही करू शकता. इथे मी थोड्याशा तेलावर छानपैकी आपले जे तुकडे केलेले आहेत ते शालो फ्राय करून घेतले. तुम्ही तुपही वापरू शकता. त्याच पॅनमध्ये सेम मी परत थोडंसं तेल ॲड केलं आणि त्याच्यामध्ये जे पॅटीस करून घेतले, जे स्मॅश केलं होतं त्याची छानपैकी पॅटी वळते. कारण अर्थातच बटाट्याचा प्रकार आहे, सो खूप छानपैकी वळते आणि ती पण शालो फ्राय करून घ्यायची दोन्ही बाजूने. आता काय करायचं, आपण जे आपण हृदयाचे तुकडे आपण शालो फ्राय करून घेतले आहेत त्याचे आपण चाट बनवूया. अतिशय सुंदर सोप्या रेसिपी आहेत, या झटपट करू शकता. नवरात्रीची खजूर चिंच गुळाची चटणी मी करून ठेवलेली होती. तिची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की मला सांगा, तीही मी शेअर करीन. सो ती चटणी मी याच्यावर ॲड केलेली आहे आणि उपवासाचीच हिरवी चटणी, ज्याच्यात मिरची, आलं, कोथिंबीर, मीठ आणि जिरं घातलेलं आहे. तुम्ही कोथिंबीर खात नसाल तुम्ही स्किप करू शकता. से घालूनही छान हिरवी चटणी झटपट तयार केलेली आहे आणि ती ॲड केलेली आहे. वरून मी जिरेपूड, थोडंसं तिखट आणि सैंधव मीठ घालून ते छान टॉस करून घेतलं आणि वरून अनारदाण्याने ते सर्व केलं. अतिशय भन्नाट अशी ही रेसिपी आहे आणि हेल्दी आहे. खूप छान लागते. आता ज्यांना दही वड्यांचा, दही भल्ल्याचा फील हवा असेल त्यांनी छानपैकी घट्ट घट्ट फेटलेलं, ज्याच्यात मी थोडीशी पिठी साखर घालून ते घुसवून घेतलेलं आहे. फेटून घेतलेलं दही घालायचं, अतिशय सुंदर लागतं. अक्षरशः दही वडे खाल्ल्याचाच फील येतो. ते छान दही मी त्याच्यावर टाकून घेतलं आणि आपण तयार केलेल्या दोन्हीही चटण्या त्याच्यावर घातल्या. थोडंसं तिखट, थोडीशी जिरेपूड, मीठ घातलेलं आहे सेंदव, आणि आपली चाट ही एकदम रेडी आहे. त्यातही मी थोडेसे अनारसे दाणे घातले होते, त्यांनी खूप छान दिसतं आणि ते टेस्टही खूप छान लागतं. अतिशय सोप्या रेसिपी आहेत. 9 दिवस आपण उपवास करतो, त्यात तेच तेच रोजची भगर आणि तीच तेच साबुदाण्याची खिचडी म्हणा, उसळ म्हणा, किंवा तेच तेच साबुदाणा वडे खाऊन, फ्राईंग खाऊन खाऊन आपल्याला ॲसिडिटी व्हायची पण कधी कधी भीती असते. सो असं काहीतरी वेगळं करायला एका दिवशी काहीच हरकत नाही आणि त्याप्रमाणे हे बऱ्यापैकी हेल्दीसुद्धा ऑप्शन आहे. सो तुम्हाला वेळ असेल आणि तुम्ही बनवू शकता तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. अजूनही 5-6 दिवस राहिलेले आहेत नवरात्रीला. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. अजूनही मी उपवासाच्या रेसिपी टाकलेल्या आहेत माझ्या चॅनलवर, पूजा जाटवर, त्याही तुम्ही चेकआउट करू शकता. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझं चॅनल चेकआउट करून सबस्क्राईब करा. भेटली नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय.